नमस्कार मित्रांनो, कोकणी जिल्गो या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मी अनिल गावडे आता गावी आलो आहे। हे बघा गावचं वातावरण किती सुंदर असं वातावरण आहे। या ठिकाणी हे गावचं हिरवळ वातावरण आपल्याला बघायचं आहे। हे बघा मी आता आमच्या घरी आहे। हे आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतोय, किती सुंदर असा परिसर आहे। आता आपण आपलं घर बघायचं आहे। हे बघा इथून हे कंपाऊंड आहे। आता आपण आपल्या घराच्या दिशेने चाललोय। हे बघा हे हे घर आहे माझं। गावातलं एक सुंदर गावच्या पद्धतीतलं घर काय असतं हे आपल्याला बघायचं आहे। मी तुम्हाला आता पुढच्या कॅमेऱ्याने या सगळ्या गोष्टी दाखवतोय। बघा सुंदर अशी गावाची घराची रचना ही आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी घर बांधलेलं असतं। ते घर कसं असतं आणि आपण नंतर जे घर बांधतो ते कसं असतं याच्यातला आपल्याला फरक एक पुढे जाऊन बघायचा आहे। आता आपण हे पहिलं आपलं जे माझं जुनं घर आहे ते बघतोय। एक मिनटं दाखवतो, बॅक कॅमेरा करून आपण बघूया। चला बघूया पुढची गोष्ट। हे बघा मित्रांनो, हा यायचा पायवाट आहे, रस्ता आहे। हे बघा हे माडाचं झाड, या ठिकाणी 2-3 माडाची झाडं आहेत। हे जुनं घर, सुंदर अशा 2 साईडला ही हिरवीगार झाडं आहेत। हे बसायचं अंगण, आपण खडा म्हणतो त्याका मालवणी भाषेत। आणि ह्या घर तर तसं बघितलं तर मी तुमका लांबून दाखवते। हे बघा ह्या कौलारू घरा समोर माटव होता पण आम्ही तो काढला। खूप मोठं असं मस्त असं कौलारू घर आहे। त्या आजूबाजूचं वातावरण बघा। ही आपण लाकडं ठेव खोप म्हणतो, जे पावसाळी आपण लाकडं वगैरे ठेवतो ती ही खोप। याच्यात आपण लाकडांचा साठा करतो, ती पण दाखवते तुमका। ही बघा ही लाकडा जी पावसाळ्यात जाळूक होती, ही आमची गावी वापरण्यासाठी असलेली गाडी। हा बाहेर एक कॉमन संडास बाथरूम असतो तो, आणि ही आता झाडं तोडलेली आहेत नवीन घराच्या हिशोबाने। हे बघा सुंदर असं वातावरण। या ठिकाणी माकड म्हणजे वांडर पण होते, मी ते तुमका दाखवतोय। बघा कसे बसलेत बघा, चिरात तोंडावर पडले ते काय जित्राप करूक देणार नाही आणि काय नाही, सगळं आहे ते खाऊन त्याची वाट लावतात। आणि ह्यांच्यामुळेच आहे ना सगळी गावची लोक खूप वैतागली आहेत, हैराण केल्याने ह्याने। घराकडली थोडीशी जाग मोडली काय हजर झाले आणि हा त्याचा सत्यानाश करून सुरुवात केली। वरती जंगलातले हे सगळे प्राणी माकडं हे सगळे आता खाली उतरले। हा बघा कौलावरती बसल्यावरती सगळी कौलं फोडून वाट लावतात। गावचं घर हे कौलारू खूप सुंदर दिसतं, पण यांच्यामुळे खूप मोठं नुकसानही होतं। काय बोलायचं गावचं। हे बघा ही पूर्णच्या पूर्ण पुढे संपूर्ण हिरवीगार अशी शेती, झाडं। आता संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत। आत्ताच या ठिकाणी थंडीला सुरुवात झाली, कारण पुढचं सगळं शांत आणि झाडांचं वातावरण असल्यामुळे आपल्याला ही थंडी जाणवते। तर सांगायचा मुद्दा असा मित्रांनो, की आपण गावात एवढं सुंदर असं अप्रतिम आपलं सगळं असताना सुद्धा आपण मुंबईत नोकरी करतो। याला कारणीभूत कोण असं म्हणता येणार नाही, पण परिस्थिती कारणीभूत आहे। वेळेवर पाऊस न पडणं, शेतीत लावलेलं पीक आपल्यापर्यंत पोहोचेल्याची गॅरंटी नसणं, ऐन टायमिंगला जर पाऊस पडला तर त्या ठिकाणी आपलं होणारं नुकसान। दुसरी गोष्ट, गावी आपण एक नवीन उपक्रम राबवून आपण सगळं करू शकतो, परंतु सगळंच सगळ्यांना शक्य होत नाही। म्हणूनसाठी कोकणी माणूस हा सगळ्याला वैतागून मुंबईत नोकरी करायला जातो। म्हणतात की 1500 रुपयाने 12,000 नोकरी करतो, कसं पोट भरतो, गावी खूप आहे त्याचं, खूप करता येईल। पण खरं म्हणाल तर मित्रांनो, सगळ्यांकडे सगळंच नसतं। ज्यांच्याकडे आहे ते करतात, पण ज्यांच्याकडे नाही आहे त्याला नोकरीशिवाय पर्याय नाही। तर माझं म्हणणं असं आहे की डायरेक्ट कोकणी माणसाला असा दोष देणं चुकीचं ठरेल, कारण हे माकड जे आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवले, ही माकडं काही ठेवत नाही। जर तुम्ही घरी तुमच्याकडे जाग नसेल, आता हे जे मी घर दाखवले या घराची कौलतीसुद्धा या माकडाने फोडलेली आहेत। आता हे डायरेक्ट घरावरून चालतात, घरी कोण नसताना। कौलांचं नुकसान, शेतीचं नुकसान, जे काय समोर आहे ते सगळं व्यवस्थित सांभाळावं लागतं। एवढं सगळं कधी कधी शक्य होत नाही, आणि त्याच्यातून या सगळ्या गोष्टी घडतात। व्हिडिओ हा मी खास गावी आलो म्हणून बनवतोय, असं काय याच्यावरती विषय असं काय नाही आहे। परंतु कोकणी माणूस मेहनती असतो हे मला सांगायचं आहे। ज्याला जमतं तशी मेहनत करतो। आता काही अपवाद आहेत त्याला, जे त्याच्यामुळे सगळ्यांच्या नावाला किंवा बाकीच्यांना काही शब्द बोलावे का बोलून घ्यावे लागतात, ते असतंच, ठीक आहे। पण खरंच गाव आहे, मुंबई आहे। गावाला जर माणूस 15 दिवस राहिला तर मला वाटतं 6 महिन्याची एनर्जी घेऊन जातो, आणि मस्त एकदम 6 महिने निरोगी ह्या एनर्जीच्या आठवणीमध्ये जगतो। हे माझा अनुभव आहे, कारण मी 2 दिवसासाठी जरी गावी आलो तरी महिना 1.5 महिन्याची एनर्जी घेऊन जातो म्हणायला हरकत नाही। कारण निसर्गाच्या सानिध्यात येणं आणि गावी चुलीवरचं आणि गावचं जे काय आहे ते खाणं, गावच्या पद्धतीत राहणं, हे खूप
उत्तम आणि उत्तमच आहे. शरीरासाठी, आपल्या वैयक्तिक तब्येतीसाठी ह्या सगळ्या गोष्टी खरंच गरजेच्या आहेत. तर माझं एक सांगणं आहे की मित्रांनो, प्रत्येकाला जेव्हा जेव्हा चान्स मिळेल त्या त्या टायमिंगला गावी पळा. गावी जाऊन गावच्या वातावरणाचा अनुभव आणि आनंद घ्या आणि खरंच आपली सुटसुटीत आणि सडसडीत तब्येत ठेवा आणि डॉक्टराला घालणारा पैसा आणि डॉक्टराचा होणाऱ्या खर्चापासून वाचा. धन्यवाद. नमस्कार. असेच भेटत राहू अधूनमधून. कोकणी जिलगो या यूट्यूब चॅनलला आपण लाईक सबस्क्राईब करा, आवडल्यास कमेंट करा. धन्यवाद. पुन्हा भेटू लवकरच. जय कोकण, जय शिवराय.